नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज भाजपत प्रवेश केलाय. त्यामुळे अनेक दिवसांच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. सुजय विखे यांचं नाव नगरच्या लोकसभेच्या जागेसाठी सुचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय. सुजय विखे पाटील यांचं नाव नगरच्या लोकसभेच्या जागेसाठी सुचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सुजय विखेंनी भाजपत प्रवेश केला. आमच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू झालंय असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. आणखीही 5-6 जणांची नावं वेटिंग लिस्टवरती असल्याचंही ते म्हणाले. मी जन्मभर भाजपचा कार्यकर्ता राहणार अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे भाजपचे सध्याचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. सुजय यांचं भाजपत मी स्वागत करतो असंही ते म्हणाले. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही दिलीप गांधी म्हणाले. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण योग्य नाही असंही ते म्हणाले. सुजय विखे पाटील यांना सत्तेचं आकर्षण असल्यामुळे त्याच हव्यासापोटी त्यांनी भाजपत प्रवेश केलाय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. विरोधाभास असलेल्या पक्षात जाणं केवळ सत्तेच्या आकर्षणापोटीच असल्याचंही ते म्हणाले. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावं असं आमंत्रण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलंय. यावेळी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेस सोडली होती. ते राजकारणात इतकी वर्ष असतानाही मंत्रिपद मिळाले नव्हतं, तेव्हा शिवसेनेत ते दिलं होतं याची आठवणही राऊत यांनी करून दिली. माढ्यासह राजू शेट्टींनी आघाडीकडे 4 जागांची मागणी केली आहे. माढ्यातून शरद पवार लढणार नसल्यानं ती जागा स्वाभिमान शेतकरी संघटनेला द्यावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. तर बुलडाणा वर्ध्याच्या जागेचीही मागणी शेट्टींनी केली आहे. मागितलेल्या जागा न दिल्यास 2 दिवसात 16 जागांवरती उमेदवार उभे करणार असल्याचा इशाराही राजू शेट्टींनी दिला. राजू शेट्टी आणि महादेव जानकर एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जानकर यांना जागा न दिल्यास एकत्र लढण्याचा दोघांचा विचार आहे. राजू शेट्टी आणि जानकर सोबतच रविकांत तुपकर यांची आज बैठक झाली. तिघांमध्ये पुण्यात तब्बल 1 तास चर्चा झाली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीबाबतही यात चर्चा झाल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. पण या निर्णयावरती फेरविचार करण्याची मागणी कुटुंबातूनच होऊ लागली आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा अशी फेसबुक पोस्ट रोहित पवारांनी लिहिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसला आम्ही 22 जागांचा प्रस्ताव दिला होता, पण तो त्यांनी मान्य केला नाही. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. तिकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात युतीतला तणाव निवळण्याची चिन्ह दिसत नाहीये. आम्हाला शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचारच करायचा नाही हा हेका दोन्ही जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवलाय. यामुळे या मतदारसंघात सुरेश प्रभूंना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. भाजपचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन्ही जिल्ह्यातल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बुलडाणा, भंडारा गोंदिया आणि इतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. आदर्श आचारसंहितेच्या दुसऱ्याच दिवशी पुरंदर तालुक्यामध्ये आचारसंहितेचा भंग झालाय. या संदर्भातील गुन्हा
जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला असून भंग करणाऱ्या हॉटेल मालक राहुल कोलते याला अटक करण्यात आली आहे। राहुल कोलते यांच्या हॉटेल संस्कृतीच्या उद्घाटनाच्या बॅनरवरती राजकीय नेत्यांचे फोटो होते, त्यावरती कारवाई केली म्हणून ग्रामपंचायत शिपायाला मारहाणही करण्यात आली होती। नवी मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथाडी कामगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवरती केलेल्या वक्तव्यामुळे माथाडी कामगार संघटनेत फूट पडली आहे। आमदार शशिकांत शिंदे आणि माथाडी नेते गुलाबराव जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप विरुद्ध नरेंद्र पाटील या दोन गटात झुंपली आहे। आता लोकांनी संघटनेतील गद्दारांना शोधून काढा असं नरेंद्र पाटील म्हणाले। पालघरचा गेलेला गड काबीज करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली आहे। त्यांनी बवियाच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि सर्वच पक्षांचा पाठिंबा मला हवा आहे, कारण सर्वच पक्षांनी कधी ना कधी माझा पाठिंबा घेतलाय असं हितेंद्र ठाकूर म्हणाले। त्यामुळे आता सर्वांनी मला पाठिंबा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। हितेंद्र ठाकूर यांनी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यास त्यांचं स्वागत केलंय। तिकडे नाना पटोले यांना नागपुरातून लोकसभा उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधून गटबाजी सुरू झाली आहे। नितीन राऊत यांनी नाना पटोले यांना उमेदवारी देण्यास दिल्लीतील बैठकीमध्ये विरोध केल्याची माहिती मिळते आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मांडल्यामुळेच अमोल कोल्हेंना शिवसेना सोडावी लागली असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय। कार्यक्रम बंद करा, सिरियल बंद करा, आर्थिक रसद थांबवल्यानंच कोल्हेंनी सेना सोडल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा लढावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी आग्रह धरलाय। खोतकरांच्या बंगल्यावरती समर्थकांनी आज ठिय्या मांडला, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला। शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्राध्यापक संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। जळगाव शहरातील गुंडगिरीनं पुन्हा एकदा वरतोंड काढलंय। फुले मार्केट परिसरामध्ये काल रात्री हातगाडी लावण्याच्या वादावरून दोन गटात झालेल्या तुंबळ मारामारीची घटना समोर आलेली आहे। सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या हाणामारीमध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। भुसावळ शहरातील 2 प्रथितयश डॉक्टरांकडे आयकर विभागाच्या पथकानं काल संध्याकाळी एकाच वेळी धाडी टाकल्या। पांडुरंग टॉकीज मागे डॉक्टर जयंत धांडे यांच्या जयंत हॉस्पिटलसह जामनेर रोडवरील डॉक्टर स्वप्नील कोळंबे यांच्या कोळंबे हॉस्पिटलवर देखील ही धाड टाकण्यात आली। त्यामुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे। मात्र कुठलीही माहिती देण्यास सध्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे। धरणानं तळ गाठल्यामुळे मनमाडमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शहरातील अनेक भागात गेल्या 20 दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाहीये। त्यामुळे पाणी टंचाईनं हैराण झालेल्या संतप्त महिलांनी आज पालिकेवरती हंडा मोर्चा काढला। यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। तिकडे लातूरला देखील पाणी टंचाईचा फटका बसलाय। लातूर शहराला एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद झालाय। लातूरच्या उद्योग व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे। जवळपास 700 उद्योगांना याची झळ बसली अशी माहिती मिळते। त्यामुळे जवळपास 30,000 कामगारांना स्थलांतरणाची वेळ आली आहे। दुसरीकडे लातूरमध्येच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत लाभार्थी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज मागवण्यात आलेले होते। मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनानं अर्ज घेणं थांबवलंय। त्यामुळे संतप्त कामगारांनी इथं ठिय्या आंदोलन पुकारलं। यामुळे शेकडो कामगारांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे। नागपूर धुळे सुरत या राष्ट्रीय महामार्गावरती साक्रीजवळ एक भयंकर अपघात झाला। अमित प्लाझा समोर बस, पिकअप व्हॅन आणि वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये धडक झालेली आहे। या अपघातामध्ये पिकअप व्हॅनचा चालक जागीच ठार झालाय। सुनील मुसळे असं या चालकाचं नाव आहे।
या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। राज्य परिवहन महामंडळाच्या या महामार्गावरती बसचा चुकीचा थांबा असल्यानं तो सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची मागणी यानंतर स्थानिकांनी केली आहे। आता आपण घेणार आहोत आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आमच्या गावोगावच्या प्रतिनिधींसोबत। खासदार दिलीप गांधी यांनी आपली राजकीय कारकीर्द हे जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली। या काळामध्ये त्यांनी 4 वेळेस अहमदनगर नगर परिषदेचं नगरसेवक पद भूषवलं, तर एकदा उपाध्यक्ष होते। 1999 मध्ये भाजपने त्यांना प्रथम लोकसभेची उमेदवारी दिली। 2004 मध्ये नासर फरांदे यांना तिकीट दिल्यामुळे त्यांची उमेदवारी कट करण्यात आली होती। त्यानंतर 2014 मध्ये त्यांना पुन्हा एकदा भाजपाने खासदारकीची तिकीट दिलं आणि ते सलग 2 वेळेस खासदार म्हणून निवडून आले। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रवेश केल्यानं त्यांना तिकीट देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे। त्यामुळं यावेळेस खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। मात्र मी जनसंघाचा कार्यकर्ता असल्यामुळं बीजेपीचंच काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरमधली सध्याचं जर चित्र बघितलं तर ती दुरंगी लढत असण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार उमेदवार असणार आहेत आणि शिवसेना भाजप युतीकडून मात्र गेल्या वेळचे जे उमेदवार होते शिवसेनेतले नेते प्राध्यापक संजय मंडलिक हे उमेदवार खरं तर असणार आहेत आणि दोन्ही बाजूनं सध्या प्रचार सुरू झालेला आहे। अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून दोन्ही उमेदवारांची अजून घोषणा जरी झालेली नसली तरी प्रचार मात्र सुरू झालेला आहे आणि आजच्या या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला, सूचना देखील दिले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 शिवसेनेचे आमदार आहेत, त्यापैकी आज 2 आमदार इथं उपस्थित होते। मतदारसंघातले 1 आमदार मात्र मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे येऊ शकले नाहीत असं शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। पण आजच्या मेळाव्यामुळं शिवसैनिकांमध्ये एक चैतन्य निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हा मेळावा कोल्हापूरमध्ये घेण्यात आला आणि विशेष म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा संयुक्त कार्यकर्त्यांचा एक मेळावा देखील घेणार असल्याची माहिती मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार अशी आज एक बातमी आली आणि त्या बातमीनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चांना उधाण आलं की खरोखरच ठाकरे कुटुंबियांपैकी कुणीतरी निवडणूक लढवणार का। मात्र या संदर्भात न्यूज 18 लोकमतने थेट मातोश्रीशी संपर्क साधून या संदर्भात अधिकृत माहिती घेतली असता सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही कुठलीही लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये, तर शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या एकूण 23 लोकसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे हे प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळणार आहेत। सर्वत्र त्यांच्या प्रचारांच्या ज्या रॅली आहेत त्या निघणार आहेत आणि त्यामध्ये ते संपूर्णपणे व्यस्त असणार आहेत। त्यामुळे जी ही बातमी आलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे असं स्पष्टीकरण मातोश्रीने दिलेले आहे। त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे की मातोश्रीची परंपरा आहे की राजकारणात राहून देखील राजकीय नेत्यांवरती आणि एकूणच राजकारणावरती अंकुश ठेवण्याची परंपरा मातोश्रीची आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांनी ही परंपरा आणि वारसा पुढे नेलेला आहे आणि हाच परंपरा आणि वारसा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील पुढे नेतील। मात्र भविष्यात नेमकं काय होणार आहे हे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील हे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहिता लागताच राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। हिंगोली लोकसभेचा जर विचार केला तर हिंगोली लोकसभा हा बहुतांशी शिवसेनेकडे वळलेला आहे। 2014च्या निवडणुकीत अवघ्या 1632 मतांनी शिवसेना उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला होता। यामुळे यावेळेस शिवसेना इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी गर्दी असल्यामुळं या ठिकाणी 2 गट पडल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। नांदेडचे हेमंत पाटील, जयप्रकाश मुंदडा, रामेश्वर शिंदे, रुपाली पाटील आणि पंडित शिंदे हे प्रमुख दावेदार असं म्हटलं जात आहे। मात्र हेमंत पाटील यांना जर तिकीट दिलं तर एक गट हेमंत पाटील यांचं काम करणार नाही असं यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला तिकीट द्या अशी यांची मागणी सुद्धा आहे। आता पक्षश्रेष्ठी या गटाच्या मागणीकडे कितपत लक्ष देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।
कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। खरं तर नागपूर काँग्रेसमधली गटबाजी संपवण्यासाठीच नाना पटोलेसारखा उमेदवार नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं देऊ केला आहे। पण आता नाना पटोलेंच्या उमेदवारीवरूनच काँग्रेसमध्ये गटबाजी दिसते, कारण की काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी बैठकीतच जे तिकीट वाढवण्यासाठी बैठकीत दिल्लीत जी बैठक होती त्या बैठकीत शंका उपस्थित केली आणि या बैठकीसोबतच दलित कार्यकर्ते जे आहेत, साहित्यिक आहे, विचारवंत आहे, त्यांनीसुद्धा जवळपास 101 मेल हे प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि यासोबत मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद यांना केले आहे। यासोबतच ट्विटर आणि सोशल मीडियावरती सुद्धा हा प्रचार होतो आहे की नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये जिथे दलित अत्याचाराची घटना घडली होती खैरलांचीमध्ये, त्या प्रकरणात स्थानिक राजकारण करत आरोपींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती। त्यामुळे आता हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे। नितीन राऊत यांनीच न्यूज 18 लोकमतशी बोलताना काही महिन्यांपूर्वी मी नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरुद्ध नितीन राऊत असा संघर्ष करायला तयार असे सांगितलं होतं। तर दीक्षाभूमी विरुद्ध संघभूमी अशी ही लढाई आहे, त्यामुळे मी लढायला तयार असे सांगितलं होतं। त्यामुळे नाना पटोलेंच्या उमेदवारीवरून नितीन राऊत हे नाराज आहे का? आणि आता ही संपूर्ण ज्या खटाटोप सुरू आहे, गडबाजी सुरू आहे, या संदर्भात काँग्रेस काय लक्ष देते या गडबाजीकडे आणि उमेदवारी कोणाला मिळते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। पुढे प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर। सावळमधून चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरती सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरती एक बिबट्या मृतावस्थेत सापडलाय। बिबट्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये। हा बिबट्या नर जातीचा असल्याचं सांगण्यात आलंय। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असणाऱ्या शिमगोत्सवाला काल फाल्गुन पंचमीपासून सुरुवात झाली आहे। मंगळवारी रात्री पहिली होळी लागली। पुढचे 9 दिवस रात्री होळी लावली जाते आणि पारंपरिक गाणी म्हटली जातात। सोबतच होळीभोवती हातात काठ्या घेऊन फाका देत शिमगोत्सव इथं सुरू झालाय। आणि यासोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।